राव सावकार तुम्ही चौकात येत नाही, बोलत नाही, भेटत नाही. अरे बाबा काम असते, काय काम धाम राव करावं लागते. तेवढी आणलेली माती द्या ना. किती द्यायची? द्या 20-25 ट्रॅक्टर. बर किती खर्च होईल त्याला? काय 25-30 हजार होईल. बर चालतंय, देतो पैसे तुला. काय काळजी करतो, मी आहे ना. चालते काय काय अडचण नाही. कसं चाललंय घरी, बाकी ओके ना सगळं? एकदम बरं काहीच अडचण आम, नाही. हे जाऊ दे खर्चाला. जर असू दे. चालते चल भेटू. चालते. हा. सावकार खरे राम राम म्हणले. आलाच का परत? अं? बोल. ते जरा पैसे लागत होते हो. कशाला? जरा अडचण होती घराची, चालू आहे अडचण. बर. ते खत पाणी ते आणायचं आहे ना, हम्म. त्यासाठी लागत होते. वेळेत देशील परत? हा देऊन टाकीन. ते आपला कांदा निघला की पट्टी लगेच देऊन टाकतो सगळं. बघा, नाही तर सह्या बिया करायला. नाही आता नाही तू आपलाय म्हणून मी ते कुठाने करणार नाही. किती लागतात? ते 20,000 रुपये लागतात. हा हे 20,000 आहेत बघ. लय उपकार होते सावकार तुमचे. किती दिवसात देशील परत? नाही कांद्याचे पट्टी आली का लगेच तुम्हाला देऊन टाकतो मी सगळे. बर. तुमचं बघा 1 महिन्याच्या वर झाला तर प्रत्येक महिन्याला 3,000 व्याज लागल. एवढं थोडंफार कमी करा की. मागच्या वेळेस थोडं कमी लावलं होतं. नाही नाही अजिबात नाही, कमी जास्त होत नाही. महागाई आली. 2,000 रुपये महिना घ्या ना. आता आपले आपले तेवढं, कारण तुमची मी महिन्याला महिना वाटलं नाही झाले ना मुद्दल देणं, व्याज तर देऊन टाकीन ना. हा ठीक आहे चालतंय चल. तर दो- काय तू आपलाच आहे बाबा काय. हा, 2,000 पण पैसे परत मला पाहिजेत हा. देणार ना. हा तसलं जमणार नाही. नंतर देतो न देतो हुलकावे द्यायचे नाहीत तसले. नाही नाही मी तुमचे देऊन टाकीन सगळे. माग माहिती ना फटकावला होता तुला, आठवतंय का? हा हा येऊ का सावकार? हा चालतंय. अजून 500 रुपये असले दिले असते तर थोडं बरं जाऊ दे, येतो काय नाही. हा याला दिले त्याच्यात खुश राहायचं. अजून 500 भिकाऱ्याची अवलाद. ए जेवायला वाढ ग. जेवून गेलं तर सकाळी हा गेले होते जेवण. तू म्हणली नाही का मग आपल्याला कामाला इकडे तिकडे जावं लागेल काही. काय बोलले होते तिकडे जाऊन येतो जरा काम आहे पैशाचं असं काहीतरी बोलून गेले होते. काय करावं काय पोराला. काय रोज आपणच काम आपलंच काम करायचं. बोंबलत करायचे. तू बी म्हणत नाही बोलत नाही त्याला. किती बोलता तुम्ही सांगा बरं. बोलून बोलून थकले ना मी. थोडंफार कामाला त्यांनी हातभार लावला तर ही वेळ येईल का आपल्यावरती. गोष्टी बदलतील ना. ते तर आहेच ना. ते कळायला तर पाहिजे ना भावाला. 5 रुपये आपल्याला तयार करून घ्यावं लागतील घरी. ती बिचारी काम करते, आपणही करतोय, त्याला तर काही कळत नाही. आता ते रोज ते काय काय बोंबलत करायचं. हा ना काय करता. लय अवघड आहे. त्याला आहे ना आता एकदा आल्यावर आहे ना सांगावं लागेल. आल्यावरती बोलते मी. सगळेच घ्यायच्यात का तिकडं? मग काय ते हा आता फॉर्च्युनर घ्यायचे ना. झेडपीचे इलेक्शन लागलं म्हणल्यावर फिरायला लागणार ना आपल्याला, प्रचाराला विचारायला मग. नाही खासदार साहेबांनी शब्द दिलेला आहे तिकिटाचा. हा मग आता आमदार आपला असताना तर सगळं काही जुळलं असतं बरं का. पण तीच थोडी अडचण आहे. खासदार साहेब आहेत ना पाठीशी, आणि मुख्यमंत्र्यांनी बी शब्द दिलेला आहे. जाऊ की फॉर्च्युनर घ्यायला पुण्यात. होय होय होय. बाकी काय म्हणता? बर बर. ते आपण तो 70 एकरचा व्यवहार केला होता त्याचं काय झालं? राम राम सावकार. अच्छा बर बर बर. हा चालतंय मग करतो फोन दाजी. हो हा चल. फॉर्च्युनर घेताय आता? आणि मग खासदार साहेबांनी शब्द दिलेला आहे तिकीट आपल्यालाच यंदा झेडपीला. एवढा पैसा पाणी काय करायचंय. जाऊ द्या ना, गेले गेले 5 एकर. किती गरीबाला पण कवा सहकार्य करत जावं की. तुम्ही काय फुकट नाही देत पैसे? पण आहे ना सहकार्य. हो तिकीट भेटूस तर सावकार की, नंतर सगळं मी आहे ना तुम्हाला पुरवायला. बरं ऐका की, हा. मला एक 5-50 हजाराची लई गरज आहे. तुम्हाला आहे ना, ऐका, कांदा निघायला. कांदा निघला ना
तुम्हाला हाय असा कांदा कसा बाजार असतो इकून टाकून तुम्हाला लगेच पैसे देणार. चालतंय की, कधी नाही म्हणलोय का मी पैशाला. काय गेल्या वेळेस पण आलतो तुम्ही देतो देतो काय दिलंच नाही आणि माझी काम संपल्यावर मी तुम्हाला तो बी मागितलं नेमकं नाही. कवा येतो माहिती का, कॅश संपल्यावर येतो. आता येईलच अर्धा 15-20 मिनिटात कॅश येईल. थोड्या वेळ नियमी कॅश देतो तुला. काल काय झालं, अक्षय आला होता, त्याला दिले 20,000. काय माहिती हा. सावकार, जो इमानदारीने पैसे घेतो देतो ना त्याला माणूस 1 रुपया सोडत नाही. आणि जी जुगारात दारू कुठं गांजात पैसे घालू ना माणूस त्याला हसत पैसे देत राहू. तुमचं पैसे मी 2 वेळा तुम्हाला मला दिलं नाही. ते अक्षय आता जुगार खेळतो माहिती. नाही, मला नव्हतं माहितीये. काय न दिलं जात चांगला 5-50 हजार डाव चलतोय त्या मोठ्या पत्त्याचा. त्यात ती पैसे घालवतोय. घरच्यांना माहित नाही अजून. हा त्या म्हाताऱ्याला माहित झालं. लका तुम्ही मग त्याला आपण पैसे दिले तुमचं पैसे घे आला आता. लका थोडे थोडे करून आहे ना, त्या अक्षयला मी 2 लाख रुपये दिलेले. तो देईन का आता पैसे परत? वा सावकार, हा त्याला थोडं थोडं करून 2 लाख आणि आम्ही 50,000 मागितले तर आम्हाला ये थोड्या वेळाने. काय राव सावकार, असतं कुठं असतं का? अरे बाबा, कॅश संपली म्हणलं ना तुला. आता येणार आहे 15 मिनिटात कॅश. ह्यो निघलाय तिकडून भाया आपला. आता किती वाजलेत? 4:30 झाले. तो राईट 5 वाजता ये बघ, तुला कॅश देतो मी. बघा सावकार, 2 वेळा फसवले. शेवटी तुमची इच्छा देता येणार देता, पण कसं आहे माहिती आहे का, जो इमानदारी पैसे देईन ना माघारी मी स्वतःहून फोन करतो कॅश आलो. बघा. बस बाबा. हा चालतं, येऊ का? हा, तुला मला पैसे नाही देऊन आम्हाला काय मतदान कमी करायचंय का आमचं? पण बरं झालं येऊ आला आणि याने अक्षय बद्दल सांगितलं. त्याला 2 लाख आहेत ते अक्षयकडं. फॉर्च्युनर मध्ये टाकता तरी येतील. पहिले अक्षयला गाठावं लागेल. कुठं शोधायचा याला? सगळे पैसे हारलो. बरं झालं, दिसलं. ए, अक्षय अक्षय इकडे इकडे. काय झालं सावकार? काय झालं? काय झालं? काय झालं? तू काय खरंच दारू पितो काय? नाही, ते फवारणी मारून आलो ना कांद्याला. जुगार बी खेळतोस ना? अरे डोलतोयस की कळतंय की लगेच? नाही माझे पैसे कधी येतो? देतो ना, मग कांदे निघले तुम्हाला पैसे देतो ना लगेच. अरे कवा कांदा निघून जमाना झाला ना तुझा. 4 चौकात काय हात उचले सावकार? हात नाही उचलायचा बाकी आहे अजून. ते देतो म्हणलं मी पैसे. कवा देतो? कवा देतो? देतो म्हणलं ना सावकार. कवा देतो? काय पाहुणं काय गावाचे पैसे दिले त्याला? हा, कवा देतो पैसे? अहो देतो, लोक बघत सावकार राव. तुम्हाला देतो म्हणलं ना मी. वाटले मग आखे कांदे तुमच्या नावावरच पट्टी काढतो मी. ते बघ, देऊन टाक. मला आहे ना 2 दिवसात पैसे पाहिजे काय, नाही तर चित्ता गाडीन बघ भाड्या. कोणा बाकी असेल ना उधारी ती देऊन टाका पटकन लवकर. हा हा, हो काय झालं? काय झालं तुम्हाला? बोलताल का? होय शपथ, एवढं काय लागलं तुम्हाला इथे? काय झालं? काय नाही, त्या सावकाराने मारलं मला 4 चौकात. का? अख्खं गाव बघत होत. तुम्हाला मारायचा काय संबंध? आता पैसे घेतले ते मी खात्याच्या कांद्यासाठी घेतले होते ना, त्याला म्हणलं तीन नंतर मी. त्याने असे काय किती ऐकलं पैसे नाही. घेतले होते तुम्ही त्याचे? किती घेतले म्हणजे 2 लाख रुपये. 2 लाख रुपये? एवढे पैसे लागतात रानामध्ये? काय केले तुम्ही एवढे पैसे? लागत नाही का मग? एवढे लागतात का? कशाला घेतले पैसे तू एवढे? कशाला घेतलेत? मग ते रानातच वापरलेत मी सगळे रानात पैसे. एवढे 2 लाख रुपये लागत नाहीत. म्हणजे तुम्ही ओरडलं माझ्यावर, म्हणजे अख्ख्या गावात ते गाव चौक गेले. आता मग इथं आसपास बी चौक आला. अहो मग 2 लाख रुपये घेत असतात का? त्याने मला माझी इज्जत पैसे घातलेली. कुठे आहेत ते सांगा. पैसे नाही राहिले, पैसे नाही, संपलेत पैसे. कसे काय संपले पैसे? कुठे संपवले तुम्ही? संपले ते रानात पैसे. एवढे पैसे लागत नाही. आम्ही पण रानात जातो, मामा पण जातात रानामध्ये. एवढे पैसे नाहीत लागत. ती बावळट काय खरं सांगणार आहे? ह्याचे पहिलेच मित्र म्हणत होते पोरांसोबत जुगार बिगार खेळतो म्हणून. जुगारीचं पण नाद. म्हणजे तुम्हाला माझं इज्जतीचं काही नाही ना? अहो पण एवढे पैसे आपण कुठून फेडायचे? आपली परिस्थिती काय आहे? बहिणीचं लग्न बाकी आहे. जुगार खेळताना नाही अजून आपला बाप रानात काम करतो, हे तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही तसे नाही ऐकायचे. मी ना माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट जा, करतो. जा, जा. मग तुम्हाला तेव्हा कळलं, मग मी जातो. मग माझ्या जीवाचं थांबा हो, काहीतरी बरं काय वाईट तुम्हाला करतो. कळतंय का तुम्ही काय बोलताय? चूक झाली तरी तुम्ही मान्य करत नाहीये. मग झाली चूक ना, मग देणार होतो ना त्याचे पैसे. मग मला हाणायची काय गरज होती? अरे अख्खा त्यांचे गाव बघत पैसे होतं मला. मारतील ना मग घरी येऊन. त्यांनी तिथं तर मारलंय चौकात. मी नाही म्हणलं त्यांना पैसे द्यायला, नाही म्हणलो की मी. कधी देणार? काय बोलायचं तुम्हाला? 2 लाख रुपये घेऊन तुम्ही जुगारीत उडवलेत. थोडासा पश्चाताप नाहीये?
आणि याला लाजच नाही पहिल्यापासून घोड म्हणजे तुला तुझ्या नवऱ्याची इज्जतीचं काही नाही, तुला तुझ्या भावाची इज्जतीचं काही स्वतःने नाही. चूक केली ना. खड्ड्यात. या मग आता भाऊ बी जाईन खड्ड्यात, तिकडे मी अहो, मरतो तिकडे. बसाव. माझा जीव तिथे कुठेतरी. अरे थांब रे, बसाव. थांब जरा. काय बसा तुम्ही मला काही साथ देऊ शकत नाही. संध्याकाळपर्यंत तुम्ही माझ्या मेला तोंड बघता नाही तर येतात मी चाललो काय पाहिजे. हे एवढं? थांब ना, ए, थांबा की. थांब ना जरा, थांब ना जरा, तोंडाला ब्रेक लाव ना. मग माझी साथ देणार आहे का नाही तुम्ही? त्याने तुला मारले ना, मग हा आपण घेऊ त्याचा बदला. कसं बदला घ्याल? त्याला का जाऊन चावायचंय का? मी सांगतो तसं करा, मगच थांबून. हा हा. सांग. सांगा मान्य आहे ना? सांगा काय करायचं, सांगा. करतो. मी सांगतो तसं करणार ना? हा करतो. करूयात. इकडे काय मला काय सांगितलंच नाही तर. सांगा ना वहिनी तुला का बस जमत ना? बघू चला. बघू नाही. हा हा ठीक आहे. हा जातो मी त्याला फोन करून बोलून घेतो. वहिनी मला सांग पहिले काय घडलं. हॅलो सावकार, ते तुमचे पैसे न्यायला येऊ द्या सकाळी माघारी. व्याज सगळं देऊन टाकतो. हा, या आता याची चांगली जिरवतो. माझी इज्जत घालतो काय 4 चौघात. बघ तुझी. वहिनी आला बघ. हो हो आला वाटतो तो. लपा लपा लवकर, लपा लवकर, लपा. त्याच्या भावाच कापून काढते. लय भाव आहे एवढं. कुठे आहेत बंधू तुमचे? आत आहेत, जावा ना. नाही जायचे, मला पैसे द्या, मला जाऊ दे. अहो जावा की, आत आहेत. ते जरा पायाला लागले ना म्हणून आत बसलाय. काय लागलं पाहायला त्याला? ते कळलं. जावा ना. कुठं इकडं काय? हो, या बस. कुठं आहे अक्षय? हो दार काय लावताय? मला कळालं तुम्ही माझ्या नवऱ्याला भर चौकात मारलं. हा ते झालं चुकून. ते दार उघडा आधी. चुकून कसं झालं? लोक काय विचार करतील? चुकून कसं झालं? ते दार उघडा म्हणजे आधी. तुमची इज्जत आणि आमच्या गरीबाची इज्जत पाला पाचोळ होय. हो तसं काही नाही, पण ते दार उघडा आधी. तुमच्या इज्जतीचं बघू ना काय होतंय ते. दरवाजा कसा उघडतो ते पण मी बघते. आरडाओरडाच करते आता, साऱ्या गावाला जाग करते. हे बघा तसलं काही करू नका. मला माझे पैसे द्या, मला जाऊ द्या, मला काम आहे. कुठे जाणार तुम्ही? तू जायचं नाही मला इथून. हा हे बघा इज्जतीचा पाला पाचोळा केला ना माझ्या सरकार नवऱ्याचा. जाऊ द्या मला. नाही चला, जायचंय. नका देऊ पैसे. सोड. वाचवा वाचवा. काय वाचवा? अहो ते बघा ना ताई, काय काय चाललंय यांचं. फसवायला लागलेत मला. काय चाललंय म्हणजे? तुमची इज्जत आणि आमची इज्जत म्हणजे? हे बघा मला तुमचे पैसे बिशे काही नकोयत. राहू द्या. तू बाईच्या अंगावर टाकतोय बा. मी या मोबाईल मध्ये अहो हात नाही टाकला मी. मग कवर ती बघितली. मी बी बघत होतो. अहो नाटक आहेत यांचे. आता बघत असेल. हा का? नाटक अहो मी नाही. काही केलेलं नाही बाबा. नाहीयेत. आता पोलीस स्टेशनला काय असेल मोबाईल मध्ये ना हा प्रूफ आहे डायरेक्ट. सगळा प्रूफ आहे. हो हे अक्षयने माझे पैसे घेतले होते, त्यांनी दिले नाही. दारू जुगार मध्ये पैसे बुडवते कळल्यानंतर त्याला फक्त चौकात कान पडलाय मी, आणि त्याचा बदला असा घेतोय ह्यो माझ्याकडनं. आम्ही ते बदला शिवून कशाला नका. घेऊ? चौकात हाणायचं. आम्ही मग पैसे घेत पैसे देताना चौकशी करायचं काम नाही का तुमचं? विचारलं का कशाला पाहिजे? डायरेक्ट चौकात मारहाण केली. त्याला बाप आहे, बायको आहे, बहीण त्या आहे. माणसाला नीट कोणाचं चालता काय येत नाव? नाही. का नाही मला ते बायकोला? तुमचं स्वतःचं नाणं खोटं दिसणार नाही तुम्हाला. का पैसे देताना विचारायचं काम आहे का नाही? आम्ही घाटेदार आहे का? आम्हाला 10 एकर वावर आहे का? कुठल्या बेसवर पैसे देईल त्याला 2 लाख? अरे कष्ट करून जगतो आम्ही इथे, रोज मजुरी करतो. पोरगी लग्नाला आली. ते जाऊ द्या, चला मला जाऊ द्या. मला नको पैसे. सगळं गाव भर करणार आहे. तू तुझी झेडपी बिडपी मग ए बाबा तू चक्कर आहे का? आणि चक्कर आहे का मगाशी तू? पण ना- थांबा एक मिनिट. असं करतात. नाही काय चाललंय विचारत होतो मी. व्हिडिओ एक काम कर. एक काम व्हिडिओ, करा. व्हिडिओ. हे पैसे घ्या, अजून पैसे राहू द्या. हे राहू द्या. आम्ही गरीब आहेत म्हणून पैशाची लालची नाही. त्याच्या पुढे सांगू का, तुमचे घेतलेले सुद्धा 2 लाख परत देतो, पण असं चांगलं नाही ना. चौकात मारलं. गरीबाला असं रस्त्यावर तुडवायचं, हाणायचं, मारायचं. गरीबाच्या पुरींकडे वाकडी नजर ही सोबतच तुम्हाला. मग लाईन देत होते स्कूटीवरून आले तर मला अशा भावा एवढून तुम्हाला राजकारण करायचं, पटतं इलेक्शन नाही. लढायचं ना, अशी नियत. हे बघा चुकलं माझं, त्याबद्दल माफी मागतो तुझी अक्षय. पाय पड माझ्या. पडतो बाबा आता काय.
बघ आम्हाला बी इज्जतीच आहे, तुझी बी इज्जत जावं आम्हाला असं वाटत नाही. माझी किती इज्जत गेली असेल चार जागा. तुझे पैसे देणारच होतो ना, नाही म्हणलो होतो का मी? आणि पैसे त्या पैसे देताना विचारत जा कशाला खरंच लागतात का, अडचण आहे का? काय आता झालं गेलं जाऊ दे सोडा. रामामुळे गोळ झाले सगळा. राम आलता माझ्यापाशी, तो म्हणला कशाला पैसे देतो याला. मग माझं डोकं भडकलं. मला कळलं ह्यो जुगार खेळतो आणि तू काय जुगार बिगार खेळतो रे, दारू पितो. ते तुला कोण? हा तुला लागतात का पैसे? दर अजून पैसे दर. नाही नाही नको, ती कशाला. राहू दे. पण आता ह्यातलं काही कोणाला सांगू नका. आणि ताई तो व्हिडिओ पहिले डिलीट करा. डिलीट करा. मग अजून परत उद्या तू तसंच ब्लॅकमेल केलं आम्हाला तर. बरोबर अहो नाही Delete करत तुम्हाला करायचं. तसलं काही. डिलीट नाही करायचं. करा डिलीट. Delete नाही अहो बाबा सांगा ना तुम्ही, कळतंय ना तुम्हाला. तुझे पैसे देईल ना तेव्हा आम्ही. चुकीचं वागू नका. मला एवढीच हात लाईन मारतो मग अशी मला येताना भांडे घासते का? काय तुमची माफी मागतो, तुमच्या पाया पडतो. हा चालते आता काय. काय असतं बा, गोरगरिबांना गरज भासती, कधी कधी दुखणं भाणं असतं. शेतकऱ्याला काहीतरी धान्य ते खत बियाणं आणायचे असते, पैशाची गरज भासती. म्हणून काही लोकांनी बी त्यांचे पैसे बुडवायचे नाही. पण पैसे देऊन तुम्ही 100% उपकार करतात, पण त्याच्यात असं लेकरांच्या कुणाचा हात नाही टाकायचा. एखाद्याच्या गरीबाच्या मुलीकडे वाकड्या नजर नका पाहू. आम्हाला एवढंच अहो. सांगायचं. अहो नाटक केलं तो यांनी, काय हातभीत टाकला नाही मी. पण तुम्ही त्याच्यावर हात उचललाच नाही, ही तुमची चूक आहे की नाही? त्याच्या अगोदर बी एक चूक तुमची. काय त्याच्या बापाला नाही विचारलं, बायकोला नाही, बहिणीला नाही, तो जुगार खेळतोय, त्याला पैसे देताय तुम्ही? झाली चूक. जावा तुम्ही. व्हिडिओ डिलीट करायला लावा त्यांना माझ्यासमोर. 100% तुमच्या समोर डिलीट होईल. करवा कसं करताय ते? हा हेच आहे ना? कशाला डिलीट करताय? राहू द्या ना. असं नाही. हा उद्या परत उठून तो तसंच चुकला वागलं ना, ना. आपण चुकायचं का? व्हिडिओ डिलीट हा हो का बाबा हो का? ते हिस्ट्री मध्ये बी राहतो, त्यातनं बी डिलीट करायला लावा. डिलीटच नाही केला त्या ते शूटिंगच नाही करता आलं त्या पोरीला, तर तिने फक्त धमकावलं. चहा प्यायचा आहे? व्हिडिओ काढून नको आम्हाला चहा. आमची बी इज्जत नाही काढायची. कशासाठी व्हिडिओ काढून आता आमची पोरगी नाही? हा तुम्हाला चहा केला, चल. लाईट बीट देतोय. चहा नको, लाईट बीट देतो तुम्हाला निवडून आल्यावर. येऊ का रे भाऊ? हाय. आणि पैसे लागले ते ये परत. नाही आता नको. आणि विचारा, पैसे लागले खरंच गरज असेल तर द्या, नाही तर मोक्कार पेनारा खाणाराला नका देऊ पैसे. प्रपंच उद्ध्वस्त होते. अहो आम्हाला काय माहिती प्यायला खायला लागतात का कशाला लागते. बियाणं आणायचे काय काय आणायचे सांगितले त्याने, म्हणून दिले पैसे. मला एकदा विचारायचं. बरं गरज नाही. जाऊ द्या आता, चला काम लय पडले येतो मी. आणि परत असली नाटकं करू नका. तुम्ही पण नीट राहा.